नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3,000 रुपयाचा पहिला हप्ता 17 तारखेला जमा केला जाणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, ज्यांचे अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहे, तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाचा पहिला हप्ता हा 17 तारखेला जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया जमा केला जाणार नाहीत। आता तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे, तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे चेक करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे चेक करायचं आहे। आता तुमचं इथं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचं जर बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचं तुमचं अकाउंट आहे तर त्या बँकेमध्ये जायचं आहे। त्या बँकेमध्ये गेल्यानंतर तिथं जे कर्मचारी असतील तर त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। त्यांना विचारायचं आहे, आमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नाही, आमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे आम्हाला, म्हणजे आम्हाला NPCIला लिंक करायचं आहे आमचं बँक अकाउंट। तर ते त्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट जे आहे तर हे NPCIला म्हणजेच आधार कार्डला लिंक करून घेतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा केले जातील। परंतु मित्रांनो, तुम्हाला ही जी प्रोसेस करायची आहे तर ही 17 ऑगस्टच्या अगोदर करायची आहे, कारण तुम्हाला तुमचे पैसे हे जर तुम्हाला पहिला हप्ता मिळवायचा असेल तर तो तुम्हाला 17 तारखेला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला हे 17 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।